भंडारा जिल्ह्यातील दारुगोळा निर्माण करणाऱ्या आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये 8 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 5 ते 7 जण गंभीर झाल्याची माहिती देखील आता उघड झालेली आहे। मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। या स्फोटाचा आवाज जवळपास 5 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आलेला आहे, त्यामुळे या परिसरामध्ये भीतीचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे। जितेंद्र, 11 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये हा भीषण अपघात झालेला होता आणि आतापर्यंत 8 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। आता काय अधिकची माहिती आहे? मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। या संपूर्ण स्फोटामध्ये किती जण जखमी आहेत? प्रथमेश, आपण पाहिलेलं आहे की भंडाऱ्यामधील जवाहरनगरमधील ही आयुध निर्माणी म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे आणि या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी 10:30च्या सुमारास मोठा स्फोट झालेला आपण पाहू शकतो की माझ्या मागे जे दिसून राहिलेले आहे ती भिंत आहे आणि त्या भिंतीच्या झाड आहे, त्याच्या पाठीमागे जे आहे ते इमारत होती आणि त्या इमारतीमध्ये काम करताना सुमारे जवळपास पहिल्यांदा जी माहिती मिळाली त्यानुसार 13 कामगार तिथे कार्यरत होते आणि मोठा स्फोट झाला। त्या स्फोटामध्ये ते इमारत जी आहे ती पूर्णपणे कोसळून खाली झालेली आहे आणि आता आपण पाहू शकतो तो स्फोट एवढा भीषण होता की आतमधले जो मेटलचं आहे किंवा जे धातूचे तुकडे आहेत ते इथे एवढ्या दूरपर्यंत येऊन पडल्याचं आपल्याला दिसून येतं। हा मोठा धातूचा तुकडा आहे, आपण पाहू शकतो एवढा भारी असूनही हा इथपर्यंत आलेला आहे। काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत, या गावातून जाणारे होते, बाजूचं गाव आहे। दादा, तुमचं नाव सांगा। सुनील महादेव पाटेकर, कुठल्या गावात? साहुली। काय झालं होतं? तुम्ही इथून जात असताना तुम्ही काय बघितलं? नेमके मी गावाकडून येत होतो कामासाठी आणि इतक्यात आलो तेव्हा स्फोटचा आवाज आला। तसंच गाडी थांबवता बरोबर गाडी फेकली आणि वापस पळालो। काय दिसलं त्यावेळेस कापडचा हा तुकडा दिसला मला आणि माझ्या हात उडून आलाय। माझ्या मागे 4 मुली होत्या शाळेच्या, त्यांनी बी ते सायकल वगैरे फेकून दिली आणि घाबरल्यानंतर त्या रडू लागल्या चांगल्या, पण मी त्याला शांत केला तिथेच। आणि स्फोट कुठे झाला नेमका? इथे कुठे? हा येतच जवळच धूर निघत होता? धूळ भरपूर निघला, आग बी चालू होती आता। तर सध्या जे आहे ते आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे, बचाव कार्य सुरू आहे। जिल्हा प्रशासन असेल, NDRFची चमू देखील आलेली आहे। जखमी जे आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। स्थानिक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार जो मृत्यूचा आकडा आहे तो सध्या तरी 1 सांगण्यात येत आहे। इतर जे आहेत ते जखमी आहेत। 7 लोक जे आहेत ते अजूनही ढिगाऱ्याखाली अडकून आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचा आतमधून आवाज येत असल्याची देखील माहिती दिलेली आहे आणि त्यांना बाहेर काढण्याचं जे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात JCB असतील किंवा क्रेन असतील ते इथे आणण्यात आलेले आहेत। आणि मागे जे दिसून येत आहे त्यामध्ये जी इमारत कोसळलेली होती, स्फोट झालेला होता, इथे फाईन RDX तयार करण्यात येतं आणि हे कशामुळे झालेलं आहे त्याचं नेमकं कारण जे आहे ते चौकशी अहवालानंतर समोर येईल। मात्र जे झालेलं आहे तो मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये आता 1 जणाचा मृत्यू झाल्याची सध्यापर्यंतची माहिती आहे। मृत्यूचा आकडा जो आहे तो वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे। मात्र बचाव कार्यासाठी आता पूर्ण जिल्हा प्रशासन आणि NDRFची चमू इथे आतमध्ये येऊन बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती मिळते। प्रथमेश। नक्की जितेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।